सौरभचा विचार करता बराच वर्ष 9 धावा झाले बघा. बरेच वर्ष क्रिकेटचा अनुभव, ओरम क्रिकेट बघा. या संघामध्ये जर विचार केला तर सौरभ असो, हेत असो, अभि असो, प्रेम असो, जर विचार केला तर अभि, प्रेम, ओमकार, अजयू हे देखील एक चिंचवडवाडा संघाचे खेळाडू आहेत. या स्पर्धेत आपल्याला खेळताना नक्कीच दिसत आहेत. ग्रामीण विभागातील हे खेळाडू. आणि पहिल्या चेंडूवर सौरभचं मात्र आता मात्र डॉल्फोर्डने स्वागत केलंय चौकाराने. बघा मागच्या सामन्यामध्ये याच गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती. कुठेतरी 1 धावांचं षटक टाकलं होतं. 13 धावा झाले बघा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. आता मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या साईने धावसंख्या झाली वाढ. धावसंख्या झाली आतापर्यंत 13 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवर यश मिळालं होतं. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाले. तेच म्हणजेच विराटला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर मात्र एक सवैर चेंडू फेकला गेला. त्याच्यावर एक चौकार आला आणि नंतर पहिल्या चेंडूवर चौकार. अजून एक तू डाल डाल मे भात भात. बघा अडवण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकीच झाली आणि अजून एक आलाय चौकार. आता मात्र प्रत्येक चौकारावर टाळ्या मात्र वाजवल्या जातात. कुठेतरी शांत होता. विचार केला तर सतीश इलेव्हन कोणी माडा संघ कुठेतरी शांत होता. पण आता मात्र 2 चेंडू 2 चौकार कमबॅक केलाय. 3 षटकांचा सामना आहे. एक मोठे धावसंख्या उभारावं लागेल कारण की समोर संघ देखील एक मातब्बर संघ आहे. आमच्या विभागातील एक डोंबिवली पश्चिम विभागातील एक दादा संघ. या संघाचा विचार करता बराचशे स्पर्धा नक्कीच या संघाने गाजवल्या. आता मात्र याच विभागात याचा हिंदुत्व चषकामध्ये पुन्हा एकदा उतरले. आता मात्र सेन्सिबल खेळ जो चौकार आला 2 चेंडू 2 चौकार. आता मात्र सन्मान देणं देखील तेवढंच महत्वाचं समजलं. तेच म्हणजे डॉल्फोर्डने एक सिंगल स्वरूपाची 1 धाव. पुन्हा एकदा अजून एक बॅक फुटला येऊन दणका. चांगली कामगिरी बघा. जिथे विचार करतो 3 चेंडू 3 चौकार. धावसंख्या वेगाने वाढ. धावसंख्या 22 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. चांगली कामगिरी ओमकारने केली. पण आता मात्र देखील ओमकारच्या पावलांवर पाऊल टाकून गोलंदाजी करायची होती. पण आता मात्र कुठेतरी थोडंफार नाराज करतोय. तो म्हणजे सौरभ चांगला गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे. पण आता मात्र धावसंख्या 22 धावा झाल्यात बघा. प्रेम 22 धावा झाल्यात. आणि चेंडूंचा जर विचार केला तर उर्वरित अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 2 चौकार नक्कीच झालेत. चांगला गोलंदाज आहे. 22 धावा. डबल डिजिट नक्कीच गाठले ते म्हणजे खोनी संघाने. अजून एक आलाय. तर अजून एक आलाय. प्रति हल्ला मात्र चढवलाय. कुठेतरी सेट होण्याचा मोका मात्र देत नाही. कुठेतरी सेट होण्याचा प्रयत्न सौरभला इथे मात्र देतला जात नाहीये. बघा 4 चौकार आतापर्यंत आलेत. अजून देखील 1 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. जर विचार केला तर 1 चौकार 2 चेंडू 2 चौकार. त्यानंतर एक सिंगल स्वरूपाची 1 धाव. आता मात्र अजून एक चौकार 2 चौकार. आता चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल. या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. तर नक्कीच टाळा झाला बघा. या स्पर्धेतील पहिले चौकारांची हॅट्रिक नावावर राहिली. तीच म्हणजेच डॉल्फोर्डचं चांगली कामगिरी आहे. एका मोठ्या संघाला कशा प्रकारे डॉमिनेट करायचं ते देखील सांगतोय डॉल्फोर्ड. षटक देखील संपले. 2 षटकांच्या